जय शिवराय भावांनो. तर खूप दिवसातून आज ब्लॉग करतोय. आज आपल्याला खूप काम होतं रानामध्ये. तर आज आपण सकाळी लवकर उठलो आणि रानामध्ये पोचलो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला खताची पोती आणून खत मिक्स करून घ्यायचं होतं. ते झाल्यानंतर हे आपण तुम्ही पाहू शकता की आता तुम्ही हे डॉट 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 काय दिसते उसाच्या बुडक्यात, तर हे आपण खत टाकून घेतलं टोटली सगळ्या पूर्ण क्षेत्रामध्ये. आणि हे जे खत आहे ते आपल्याला दाताळाच्या सहाय्यानं मुजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही म्हणाल हे खत कसं टाकलंय, तर हे खत आपण बाळभर लावत आहे उसाला. तर तुम्ही म्हणाला तर यासाठी कोणता डोस घेतला, तर आपण यासाठी युरिया 24-24 सिंजेन वाळवी रोधक खत आहे ते घेतलंय. आणि त्याचबरोबर आपण मॅग्नेशियम सल्फेट आणि त्याचबरोबर 2 पावडर कोटेड मधील खतं, असे आपण 5-6 प्रकारची खतं आपण यासाठी घेतलेली आहेत की ज्याचा रिझल्ट नंबर 1 आहे. आणि त्यानंतर आपण खत टाकून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की असं आपण दाताळ्याच्या सहाय्याने आपण टोटली सगळ्या क्षेत्रात असं की खत आपण मुजवतोय या दाताळ्याच्या सहाय्याने. म्हणजे अर्थातच आपण त्याला बाळभर लावतोय उसाला. म्हणजे याचा फायदा आपल्याला असा आहे की पहिली गोष्ट तर म्हणजे खत मुजलं जातंय, खत वेस्टेज जात नाही कुठं, ते डायरेक्ट उसाच्या मुळाशीच पडतंय. आणि त्याचा रिझल्ट असा की फुटव्याला भर लावल्यामुळे फुटव्याला सुद्धा फायदा होतोय. आणि जी उसाची काळोखी म्हणतो ते आपण पहिल्यापासूनच उसात ते राहिली गेली जाते. आणि तुम्ही टोटली पूर्ण पाहू शकता की असं हे टोटली आपलं जे क्षेत्र आहे ते असं भर लावून तयार झालेलं आहे. आणि फायनली पूर्ण आपलं दिवसाचं काम असं डन झालेलं आहे. थँक्यू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.